1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकावरती अनेक नेते मंडळांनी या ठिकाणी हुतात्म्यांना स्मारक अभिवादन केलं। मात्र खरं तर गोविंदराव पवार हे या ठिकाणी आले आहेत हातात मशाल घेऊन, त्यासोबतच अजितदादांचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी हातात घेऊन आलेला आहे। ऋषिकेशवरून संपूर्ण एक पूजा करून खरं तर या ठिकाणी ही ज्योत या ठिकाणी त्यांनी हुतात्मा चौकाकडे आणलेली आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत, नेमकं त्यांची काय म्हणजे मागणी आहे किंवा त्यांचे एकूणच कशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण यात्रा केली आहे। सर काय सांगाल, कशा पद्धतीची ही यात्रा होती आणि आज तुम्ही हुतात्मा चौकात आला? म्हणजे दादांच्या मार्गदर्शनाखाली 25 वर्षापासून आम्ही पूर्ण ट्री प्लांटेशनचं आम्ही पूर्ण देशात करतो। 18 राज्यात आमचं प्लांटेशन झालं आणि 18 राज्यामध्ये ज्यावेळेस आमचं प्लांटेशन झालं आत्तापर्यंत 1 कोटी प्लांटेशन आणि 12 लाख किलोमीटर आमचा प्रवास झालेला आहे। आणि गेल्या वर्षी दादांच्या हातून ज्या 5 पर्यावरण दिनाच्या दिवशी दादांच्या हातून जे झाड घेतलं, ज्या त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लावलं, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन चंदन, केशर, आंबा, नारियल वृक्ष अर्पण करून खऱ्या अर्थानं तिथं जाऊन आम्ही श्रद्धांजली वाहतो। आणि शेवटी 4 तारखेला बद्रीनाथ येथे मानागाव की जिथून पांडव स्वर्गात गेले, जे स्वर्गद्वार आहे त्या स्वर्गद्वाराच्या ठिकाणी केशर, आंबा वृक्ष अर्पण आणि पिंपळ वृक्ष अर्पण करून दादांना श्रद्धांजली आम्ही अर्पण करणार आहोत। आज हुतात्मा चौकात आपण आला, दादांचा हुतात्मा चौकात एवढ्यासाठी आलो की गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस ज्योत आणलेलं होतो त्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेब आणि दादा होते, त्या दोघांनी ज्योत पेटवलेली होती। एक स्मरण म्हणून आम्ही काय हा प्रोग्राम ठरविलेला नव्हता, परंतु जाता जाता योगानं भेट झाली आणि इथून ही ज्योत अर्पण करून आम्ही आता पुढे निघालेलो। म्हणजे गेल्या वर्षी या दिवशी खरं अजितदादांनी या ज्योतीला म्हणजे सुरुवात या म्हणजे काय बोलतो आपण या प्रकल्पाची सुरुवात जी आहे तुम्ही या शुभारंभ या टायमिंगला ही 30 सप्टेंबर 99 पासून ही ज्योत पूर्ण भारतामध्ये फिरते, परंतु गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं दादांनी ही ज्योत पेटवली बी होती आणि स्वागत केलेलं होतं। तेच आठवण म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहेत। ॲक्च्युअल आम्ही पुण्याहून आम्ही डायरेक्ट दिल्लीला जाणार होतो, परंतु दादाची आठवण म्हणून आज या ठिकाणी गेल्या वर्षी दादांनी ज्योत पेटवलेली होती, एक अभिवादन म्हणून या ठिकाणी आलेलं आहे। निश्चित तुम्ही सांगितलं की गेल्या वर्षी अजितदादा स्वतः या ठिकाणी अभिवादन करायला होते, मात्र आज नाही तर एकूण काय भावना आहेत तुमच्या? कारण की तुम्ही पण त्यावेळी तुम्ही जवळून अजितदादांना ओळखत असाल। कारण काय दादांचं एक असं होतं की दादांचं जे स्वप्न होतं की ग्रीन महाराष्ट्र करण्याचं, म्हणून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला होता। आणि सासवड ते पंढरपूर, पंढरपूर ते सासवड हा पालखी मार्ग दादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आम्ही प्लांटेशन करायचं ठरवलेलं होतं। त्या बाबतीत मिटिंग पण झालेली होती, परंतु दुर्दैवाने आमच्यातून दादा गेले। दादा जरी गेले तरी मात्र देवोभव पितृदेवोभव दादांच्या आशीर्वादानं पूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम करू आणि सासवड ते पंढरपूर हा ग्रीन वारकरी माऊलीची पालखी सावलीतून हा ग्रीन पार्क आम्ही निश्चित करू याच्यामध्ये। आपण म्हणतो सासवड ते पंढरपूर ग्रीन लँड हे करण्याचा प्रयत्न, ग्रीन पालखी मळ करण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी यांच्या माध्यमातून करण्याचा खरं तर अजितदादा यांची ही संपूर्ण इच्छा आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले कामं यांना लक्षात घेता आज हुतात्मा चौकाकडे खरं तर एक गोविंद पवार या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। अजितदादांचा फोटो हातात होता, त्यासोबतच मशाल त्यांच्या हातात असलेला आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।